रितेश पेडवी। रेडी, पहिली चढाई। सामन्याला सुरुवात होते। रितेश पेडवीची चढाई। रितेश पेडवी आतापर्यंत खूप सारी मेहनत करून या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला त्याने अंतिम सामन्यात दाखल केलेला आहे। तसेच आयांश वॉरियर्स हा संघ देखील सुयश लडगेची चढाई, कॅप्टन वर्सेस कॅप्टन। कर्णधाराच्या चढाईला प्रत्युत्तर कर्णधाराच्या माध्यमातून सुयश लडगे। बोनस गुण वसूल केला जातोय। पहिल्या गुणाची नोंद आयांश वॉरियर्स झिराडपाडा संघाच्या गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळते। प्रत्युत्तर विनीत पाटीलचं। सुंदर 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 प्रयत्न रितेश पेडवीचा। कोपरा रक्षकाला लाथेनं टिपलं। मध्यरक्षक डिफेंड करण्यासाठी आला, त्याला सुद्धा चकवून मध्यरेषेला पार त्याने केलेला आहे आणि 2 गुणांची कमाई आपल्या संघासाठी त्या ठिकाणी केलेली आहे। प्रत्युत्तरादाखल हा खेळाडू सुंदर पददालित्य। फेक बोनसचा अटेम्प्ट त्या ठिकाणी सूरज गव्हाणकरच्या कॉर्नरवर त्या ठिकाणी केला होता, परंतु कोणतंही यश त्या ठिकाणी मिळत नाहीये। रिक्त हस्ते माघारी परततोय समीर पारकरची चढाई। सुंदर प्रयत्न। कोपरा रक्षकाला लाथेनं टिपण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता। रिक्त हस्ते माघारी परततोय। प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 30 शिवम। शिवमची चढाई। उजव्या कोपऱ्यातनं चढाईला सुरुवात आणि समीर पारकर याची सुंदर डाईव्ह, अँकलवर सुंदर डाईव्ह त्या ठिकाणी मारली आहे आणि जेरबंद केलं जाते ते शिवम याला। एका गुणाची कमाई रुची एंटरप्राइजेस साठी। आयांश वॉरियर्स 1 गुण, रुची एंटरप्राइजेस 3 गुण। रितेश पेडवीची चढाई। सुंदर ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न, अंगलट आलाय। आकाश गुप्ता त्या ठिकाणी कोपरा रक्षकाच्या भूमिकेत होता, त्याचा ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न फसतोय। 1 गुणाची कमाई पुन्हा एकदा रितेश साठी। सुयश लडगेची चढाई। मागच्या चढाईमध्ये बोनस गुण वसूल केला होता, यावेळेस सुद्धा प्रयत्न केलाय। प्रेक्षकांना विनंती आहे, आपण हुल्लडबाजी अजिबात करायची नाहीये। प्लेयर साठी वैयक्तिक कमेंट अजिबात करायच्या नाहीये। टाळ्या वाजवा, चीअरअप करा, काही करा, वैयक्तिक कमेंट्स आपण करू नका, कारण मित्रांनो ही कबड्डी आहे
या प्लॅटफॉर्मवर आपला खेळ दाखवण्यासाठी खूप काही गमवावं लागतं, रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा इथपर्यंत आपण पोहोचत असतो. एखाद्या खेळाडूची मेहनत असते. ती म्हण आहे आमच्या पैलवानकीमध्ये, खांद्यावरच्या गदा आणि गळ्यातले मेडल्स सगळ्यांना दिसतात, परंतु त्यासाठी केलेलं रक्ताचं पाणी कोणाला दिसत नाही. तशीच ही कबड्डी सुद्धा आहे मित्रांनो. हे खेळाडू खूप मेहनत घेतात आणि त्या मेहनतीच्या जोरावरच हा चांगला खेळ या ठिकाणी ते आपल्याला दाखवत असतात. सुंदर प्रयत्न समीर पारकरचा. पुन्हा एकदा लागोपाठच्या दुसऱ्या चढाईत डाव्या कोपरारक्षक उजव्या कोपरारक्षकाला लाथेनं टिपण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु निष्फळ प्रयत्न. रिक्त हस्ते माघारी परततोय. पुन्हा एकदा सुयश लडगे. सुयश लडगे असेल, प्रथमेश म्हात्रे असेल, त्यानंतर विनीत पाटील असेल, हे जे खेळाडू आहेत हे कुमार गटाचं प्रतिनिधित्व करून अनुभव घेऊन या ठिकाणी खेळत आहेत. परंतु या खेळाडूंकडनं पंचक्रोशीला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आपण कुमार गटाच्या प्रतिनिधित्वापर्यंतच न थांबता प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला कशी मिळेल त्याच्याकडे लक्ष देऊन आपण मेहनत केली पाहिजे. यश निश्चितच तुम्हाला मिळेल, कारण स्पोर्ट्स मध्ये मित्रांनो मेहनत केली तर काय मिळत नाहीये. आपली मेहनत बघून देवाला सुद्धा द्यावंच लागतं, इतकी आपली मेहनत प्रामाणिक असावी लागते. जर्सी क्रमांक 8 प्रत्युत्तरा दाखल एक चपळ चढाई, चांगलं पददालित्य त्या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड. रितेश पेडवी चांगलं पददालित्य, दोन्ही कॉर्नर्सला डॉर्च करण्याचा प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचे काही सेकंड आणि यावेळेस मात्र चला 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 सामना चालू करा मित्रांनो, सामना चालू करा. बोथ पॉइंट आहे, इच वन पॉइंट असणार आहे. हर्षल भैरोळकर तिसरी चढाईवर. इनफॅक्ट या चढाईवर त्याला खूप लढाई करावी लागेल. मध्यरक्षकाला लाथ भिरकावण्याचा प्रयत्न. सुंदर पददालित्य. या खेळाडूच्या पायांमध्ये भरपूर अशी ताकद आहे आणि त्या ताकदीमागे त्याची मेहनत दिसते त्या ठिकाणी. एका गुणाची कमाई करून परततोय हर्षल भैरोळकर. हा एक गुणी खेळाडू आहे. खंडाळा संघाचं प्रतिनिधित्व तो करायचा पंचक्रोशी मध्ये आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये ओमकार वेशवी संघाचं प्रतिनिधित्व तो करतो. विनीत पाटीलची चढाई. पाचास एक अशी लढत आहे. रिक्त हस्ते माघारी परतलाय. सुयश लडगे. रिक्त चढाई. कोणती आक्रमकता चढाईमध्ये पाहायला मिळाली नाहीये. सावध चढाई करून परतलाय समीर पारकर. पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर.
सामना समसमान गुणांवर आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ जे आहेत ते तिसऱ्या चढाईवर आपला खेळ आजमावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। समीर पुन्हा एकदा संत पद्धतीने सामना पुढे सरकतोय। आशिषची चढाई होती, रिक्त हस्ते माघारी परतलाय। विनीत पुन्हा एकदा थर्ड रेड विनीत पाटीलची चढाई। गुणांकन कमावणं या ठिकाणी गरजेचं आहे, अन्यथा विनीतला कोर्टच्या बाहेर जावं लागेल, तसेच प्रतिस्पर्धी संघाला एक गुण देखील मिळेल। या ठिकाणी एक गुण वसूल केला जातोय। गुणांकन बदलते, शिराडपाडा 5 गुण, रुची एंटरप्राइजेस 6 गुण। तिसरी चढाई सुयश लडगे कर्णधार स्वतः जबाबदारी घेऊन या ठिकाणी चढाया वारंवार करतोय आणि यावेळेस मात्र सुंदर बैठी आणि त्या बैठीचा शिकार होतोय समीर पारकर। एका गुणाची कमाई आयांश वॉरियर्स साठी। पुन्हा एकदा समसमान गुणांवर सामना पाहायला मिळतोय। रितेश पेडवी सुयश लडगे पुन्हा एकदा मध्यंतरासाठी सामना थांबतोय। दोन्ही संघ समसमान गुणांवर मध्यंतरापर्यंत पाहायला मिळतात। सामना संपल्यानंतर नांदेपाडा क्रीडा मंडळाचे जेवढे सदस्य आहेत त्यांनी कोणीही जायचं नाहीये। ही लीग यशस्वी करण्यासाठी या गावातील सर्व तरुणांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं एक आठवण म्हणून या व्यासपीठावर आपला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे। त्याच्यामुळे सामना संपल्यानंतर कोणी जायचं नाहीये। खूप आपण मेहनत या स्पर्धेच्या निमित्ताने केलेली आहे आणि दरम्यान सुंदर टो टच, आपण बैठी ज्याला महाराष्ट्रीयन कबड्डीच्या लँग्वेज मध्ये म्हणतो, इंग्लिश मध्ये टो टच ज्याला म्हणतात, त्याचं सुंदर उदाहरण सुयश लडगे त्या ठिकाणी पेश करतोय। एका गुणाची कमाई, गुणांकन बदलतंय। रुची एंटरप्राइजेस 6 गुण, आयांश वॉरियर्स 7 गुण। रितेश पेडवीची चढाई यावेळेस उलकावणी घेण्यास यशस्वी झाला होता, परंतु
चांगलं टीम वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कोर्टच्या बाहेर ढकलून दिलंय रितेशला. हात जरूर मध्य रेषेला लागला होता, परंतु त्याचं शरीर लॉबीच्या बाहेर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी फेकला असल्यामुळे कोणताही गुण त्या ठिकाणी मिळत नाहीये. पकडीचा गुण मात्र मिळतोय तो आयांश वॉरियर्स या संघाला. सुयश लडगे पुन्हा एकदा सावध चढाई आहे यावेळेस. विनीत पाटीलची चढाई. रिक्त हस्ते माघारी परतलाय. प्रत्युत्तरादाखल शिवम. सूरजचा ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न. एका गुणाची कमाई झालेली आहे ती आयांश वॉरियर्स संघाला. आता 2 खेळाडू शिल्लक आहेत ते रुची एंटरप्राइजेस संघाच्या प्रांगणात आणि संपूर्ण 7चं कव्हर आयांश वॉरियर्स. याचा अर्थ बोनस पॉइंट घेण्याची संधी त्या ठिकाणी आहे विनीत पाटील साठी. सुंदर प्रयत्न बोनसचा पाहायचा आहे यावेळेस. सुंदर 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 सोलो टॅकल आशिष. यावेळेस विनीतला जेरबंद केलं जातंय. इम्रान शेख शेवटचा खेळाडू सरेंडर करतोय. लोणाचा बोजा दिला जातोय तो रुची एंटरप्राइजेस नांदाय देवी नांदायपाडा या संघावर. गुणांकन आपण पाहिलं तर रुची एंटरप्राइजेस 6 गुण आणि आयांश वॉरियर्स 13 गुण. 7 गुणांची आघाडी आयांश वॉरियर्स संघाकडे पाहायला मिळतोय. रितेश पेडवी. आता रितेशला प्रत्येक चढाईवर लढाई करावी लागेल कारण सुंदर प्रयत्न बोनसचा. बोनस प्लस पॉइंट 2 गुण मिळून आपल्या प्रांगणात परतलाय. 8 गुण रुची आणि आयांश 13 गुण. 7ची आघाडी आता 5ची राहिलेली आहे. सुंदर प्रयत्न मध्यरक्षकाला टिपण्याचा, परंतु प्रथमेश म्हात्रे हा मध्यरक्षक त्या ठिकाणी स्वतःचा बचाव करण्यास सक्सेसफुल ठरलाय. रिक्त चढाई. यावेळेस सुंदर प्रयत्न. 3 नंबरच्या पोझिशनला जागा बनवून बोनस त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त केलाय तो रितेश पेडवीने. अंतर कमी होत चाललंय आणि यावेळेस मात्र इम्रान शेखचा डबल थाई होल्ड. सुंदर प्रयत्न. एका गुणाची कमाई. रुची एंटरप्राइजेस 10 गुण, आयांश वॉरियर्स 13 गुण. रितेश पेडवी पुन्हा एकदा आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा रितेश पेडवीला जेरबंद केलं जातंय. 14-10 हर्षल बैरोळकरची चढाई. बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस खूप डीप मध्ये पाय टाकलाय, परंतु पायाचा पंच काय सांगतायत आणि बोनस गुण बहाल केलेला आहे. विनीत पाटीलचं प्रत्युत्तर. आशिषचं प्रत्युत्तर. आशिष हा
खंडाळे संघाचा स्थानिक खेळाडू आहे. यावेळेस मात्र आयांश वॉरियर्सचं प्रतिनिधित्व करताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. रितेश पेडवी पुन्हा एकदा वारंवार चढाया करतोय. मागील काही चढायांवर सुंदर असे गुण सुद्धा त्याने वसूल केलेले आहेत. चांगलं पददालित्य त्या ठिकाणी त्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही कव्हर्सला अगदी जागा सोडण्यास भाग पाडतो आणि सुंदर गुण त्या ठिकाणी टिपलाय. डाव्या कोपरा रक्षकाला स्पर्श करून कोपरा रक्षकाला स्पर्श केलाय आणि त्याला एक गुण त्या ठिकाणी मिळालाय. शिवमची चढाई जर्सी क्रमांक 30 12-15 असा गुणफलक. सुंदर रितेशची पुन्हा एकदा चढाई. पुन्हा एकदा रितेशला जेरबंद केलं जातंय त्या ठिकाणी. हर्षलची चढाई. सामना लास्ट 5 ला एंटर झालाय का? 3 मिनिटांमध्ये एंटर झालाय. आता मात्र खेळाचा वेग वाढेल अशी अपेक्षा आहे, कारण 5 गुणांच्या पिछाडीवर दिसतोय तो रुची एंटरप्राइजेस नांदाईपाडा हा संघ. विनीत पाटील यावेळेस मात्र एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील जर आपल्या संघाला या लीग मध्ये अंतिम विजेतेपद पटकावून द्यायचं असेल तर. आणि बोनस गुणाची कमाई. पुन्हा एकदा हर्षल बहिरोळकर. आज या खेळाडूच्या माध्यमातून अष्टपैलू खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. मग ते मध्यरक्षकाची भूमिका असेल किंवा चढायांमध्ये दिलेलं त्याचं योगदान असेल. सुंदर असा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिला. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सामना एंटर होतोय. लास्ट 2 मिनिट्स टू गो. विनीत पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर. सुंदर सुंदर अशी पकड. रितेशला कोर्टच्या बाहेर ढकलून दिलं जात आहे. आता रुची एंटरप्राइजेस हा संघ काहीसा संकटात सापडलेला आहे. 4 खेळाडू उरले, परंतु त्या 4ही खेळाडूंमध्ये कोणीही निष्णात चढाई बादर आपल्याला पाहायला मिळत नाहीये जो या सामन्याचं चित्र पालटू शकतोय. आणि 5 गुणांची भरीव अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते. तिसरी चढाई. दोन्ही क्षेत्ररक्षक फॉल झालेले आहेत आणि या 2 गुणांच्या साह्याने आपण पाहिलं तिसरी चढाई मात्र वाचलेली आहे. आणि हा सामना सुद्धा आपण पाहतोय जवळजवळ आयांश वॉरियर्स या संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. काहीशा चढायांची औपचारिकता मात्र शिल्लक राहिलेली आहे. सूरज गवाणकरची चढाई त्याने सुद्धा सरेंडर केलंय. निदान रेषा पार करून तो वेळ काढण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे कितीही एफर्ट्स आता लावले तरी सामना आपल्याला जिंकताना येणार नाहीये. कदाचित ही सामन्याची शेवटची चढाई असेल.
पद्धतीनं नांदाई देवी क्रीडा मंडळ नांदाईपाडा आयोजित अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीगचा चॅम्पियन ठरतोय आयांश वॉरियर्स झिराडपाडा. अभिनंदन आयांश वॉरियर्स. चला शेवटचा आणि गोड कार्यक्रम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता या ठिकाणी आपण घेणार आहोत. विनंती आहे सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे रुची एंटरप्राइजेस चा सूरज गव्हाणकर आणि आता